नमस्कार, मी रोहित लक्ष्मण पाटील. माझं गाव मालवे आहे. माझं आता रिसेंटलीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे. अंतःकरणामध्ये जर सत्य असेल, अतोनात कष्ट करण्याची तयारी असेल आणि देवावरती नितांत श्रद्धा असेल तर देव तेच देईल जे तुम्ही मागताय. नमस्कार, दैनिक तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राधानी तालुक्यातील दूधगंगा काठी वसलेल्या एक छोट्या 1200 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये मालवे येथील रोहित पाटील या तरुणाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या माध्यमातून. नमस्कार, मी रोहित लक्ष्मण पाटील. माझं गाव मालवे आहे. तर माझं आता रिसेंटलीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे. तर मी एक मध्यम शेतकरी वर्गाचा मुलगा आहे. तर माझे वडील शेती करतात. तर आज मी ह्या मोठ्या उंच पदावरती गेल्याचं मोलाचे योगदान. तर मग त्यामध्ये माझे आई वडील, माझे चुलते, मित्रपरिवार, मालवे गावचे सर्व ग्रामस्थ, तसंच माझे शिक्षक, माझे प्राथमिक शिक्षक मालवेमध्ये, त्यानंतर माझे माध्यमिक शिक्षक सरवडेमध्ये झालेले आहे. तर आयसरी गारगुडीमध्ये मी डिप्लोमा केलेला आहे आणि शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट 2018 पासआउट नंतर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होतो. तर त्यानंतर मी प्रिपरेशन कोविडच्या टाईममध्ये मी प्रिपरेशन चालू केलं. तर त्यानंतर माझं 1-2 वर्षानंतर मी एका ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सध्या मी असिस्टंट इंजिनियर म्हणून आता काम करत आहे. तर माझं ONGCमध्ये जॉईनिंग झाल्यानंतरही मी माझा हा अभ्यास कारण का मी ह्या फील्डमध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली तर एक रिसर्चर्स म्हणून मला बाहेर पडायचं, एक सायंटिस्ट म्हणून मला बाहेर पडायचं होतं. ही एक ध्यास घेऊनच मी ह्या फील्डमध्ये पडलो होतो. तर आज माझं ते जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. तर मोस्टली लोकांची ही एक संकल्पना असते की एक सायंटिस्ट म्हणजे एक पांढरे केस असणे, मोठे मोठे चष्मे असणे, अशी एक धारणा असते. तर तसं काहीच नाहीये. एक साध्या कुटुंबातला एक शेतकरीचा मुलगा आज ह्या पदावरती जाऊ शकतो. तर ह्याच्या पाठीमागे माझ्या घरातल्यांची शिकवण एवढीच आहे की अंतःकरणामध्ये जर सत्य असेल, अतोनात कष्ट करण्याची तयारी असेल आणि देवावरती नितांत श्रद्धा असेल तर देव तेच देईल जे तुम्ही मागताय. मी अनुभवलंय, तुम्ही अनुभवा. विश्वास हीच खात्री आहे. धन्यवाद.